शुक्रे खुदा करो महे रहमान आ गया, तकसीम करने नेमतें रमजान आ गया। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। व्यूअर्स कैसे हो सगळी? बेस हो ना? मी पण बेस आहे अल्हम्दुलिल्लाह। दुआ आहे तुमची, अल्लाहचा फजलो करम है। आज माहे रमजानची चांद रात आहे आज, आणि तुम्हाला माझ्या तरफशी चांद रात मुबारक आणि रमज़ान मुबारक हो, बहुत बहुत मुबारक हो। यो महीनो रहमतो आणि बरकतो, रहमतो और बरकतो वाला महीनो है, ज्याला आम्ही वरसभर वाट बघतो ह्याची। याने इतका बरकती महिना आहे की हर एक माणसाच्या तोंडात बेसोन्यात बेसोनो फल फ्रूट हर चीज़ खायाची त्याच्या तोंडात जाते आणि त्याला ती नियामत अल्लाहच्या तरफशी मिळते अल्हम्दुलिल्लाह। तो ह्यो महिनो आहे बरकतीचो महिनो। ते तुमच्या सगळ्यांना माझ्या तरफशी मोप मोप मुबारक, मोप मोप मुबारक। रमज़ानचो ह्यो महिनो ह्यो ऐसो खुशवक्तीचो महिनो आहे की मला आत्ताशी जी खुशी वाटते ना, अशी खुशी वाटते की काही मला मोप मोठा बोलते ना खजानो मिळणार आहे। आणि खजानो ऐसो आहे की ह्यो महिनो जो आलेलो आहे तो इबादतचो महिनो आहे। इबादत अल्लाहने आपल्याला बनवला नाही इबादतसाठी, इबादतीसाठी। ते आपल्याला अल्लाहची इबादत केली पाहिजे, आणि ह्यो महिनो जो आहे तो इबादतीचो महिनो आहे। आणि ह्यातल्यान आपल्याला फायदेच फायदे आहेत हर तरीक्याने। याने आत्ता जी सायन्स बोलते की रोजो ठेवल्याने फास्टिंग केल्याने काय काय फायदे आहेत, आणि आपल्या बॉडीला काय काय फायदे आहेत, हर चीजेनी फायदो आहे फास्टिंगला। मग ते आपले नबी कवा आले, त्यांनी आज किती वर्षा आधी बोलून गेले, आणि ह्यो रमज़ान महिनो अल्लाह तालाने आम्हाला एक हादियो दिलाने, गिफ्ट दिलाने, एक तोहफा आहे अल्लाहच्या तरफशी, आणि फायदोच फायदो आहे अल्हम्दुलिल्लाह। कैसा असते हर घरात सैरीला काय खायचं आहे, अफ्तारीला काय बनवायचं आहे, जास्ती करून ह्याच्यावरती तवज्जो देतात। ती पण केला पाहिजे, कारण आपल्याला अल्लाह ताला नियामत दिल्याने खाल्ली पाहिजे हर चीज। पण ह्यो महिनो इबादतीचो आहे। सगळ्यांनी 5 वक्त नमाज पढ़ली पाहिजे, 5 वक्त नमाज, कुरान इकरा कुरान, यानी कुरान पढ़ला पाहिजे। कुरान वाचा आणि त्याला समजा, आणि कुरान वाचता ना फटफट नाही पडायचा। कुरानला आहिस्ते पडा, त्याला समजा, त्याचे आणि मायनेसोबत समजाल ना ते मोप बेस आहे। मोप जण काय करतात की एक रमजानला 4-4, 5-5 कुरान फिनिश करूया करणारी करतात, पण ती स्पीड करत असतील तेव्हा ना आपल्याला हुरूफ प्रोनाऊन्स सगळं एकदम बेस्ट निघाला पाहिजे। अल्लाहला राजी करायचं आहे आपल्याला। कुरान तुम्ही पढा, पण त्याला समजून पढा, त्याला आहिस्ते पढा, मिनिंग समजली पाहिजे, ते फायदा आहे आपला। कारण कुरान ही पुऱ्या इन्सानियतसाठी नाजिल झालेलं आहे, आणि ह्यो महिनो तोच महिनो आहे ज्यातलं कुरान नाजिल झाला, लैलतुल कद्र। अल्लाह तालाने आम्हाला इतकी मोठी गिफ्ट दिला नाही की आम्ही त्याला समजत नाही। आणि मोप लोक 11 महिने कुरानशी लांब राहतात। अरे जर रोज पण आपण जर सगळी मिळून, सगळी म्हणजे आपल्या घराचं एक माणसाने पण 2 लाईन पण पढ़ला या 3 लाईन पण पढ़ला, आणि ते कुरान पुरा होते एका वर्षाला। पण तैसा का? जर आपण 1, 2, 3 पान पण पढ़ला रोज, ते किती मिनटात जातात? ह्या तरीकेने कुरानला पढ़त राहिला होते आपल्याला समज सूज सगळं बेस होते, आणि घरात कलाम अल्लाहचा पढ़ल्यावरती सारी बला दूर, आणि आपल्याला एक बेस तरीके नमाज 5 वक्त जर आपण पढ़तो ते आपण वजू करतो, आणि मग वजू करतो म्हणजे ती वजू तुटली नाही पाहिजे। त्यासाठी आपण काय करतो की काही पण खराब काम नाही द्यायला पाहिजे, कुणाला गाली नाही दिली पाहिजे की आम्ही म्हणजे जर मी खते गेलो इकडे घाणीत गेलो खते गेलो, म्हणजे हर चीजची एहतियात करते माणूस काय ते ही चीज म्हणजे फायद्याची आहे ना, वजू करणं ही करणं। आता जसा कोरोना आला होता, कोरोनामध्ये तर कोरोनात बोलतात रब द हँड म्हणजे पाम जरी घसत राहा, म्हणजे ते जराशी मरतात, म्हणजे बेस ह्यानी वॉश करायचा साबणानी,
सगळा बोलतात. आपल्यातून 5 टाइम वजू आहे. बेस तरीके ने हाथ धोआ, वजू तो तरीको इतको बेस है कि अपन पाक रहता हो. अल्हम्दुलिल्लाह मोब खुशनसीब आहो आपण की अल्लाहने आपल्याला ही ह्यो महिनो दिला नाही. अल्लाह ताला आमच्या सगळ्यांना नेक तौफीक दे, नेक हिदायत दे, माझी दुआ आहे. बघा ह्यो रमजान महिनो आहे, तर तुम्ही विचार करा, रमजान महिनो येलो आहे आणि आपली माणसं सगळ्यात मोठी बात आहे बाहेरगावला आहेत. रमजान महिन्यात बाहेरगावला बोललो होते, रमजान बोललो होते, मोप मोठी बात आहे. आणि एक बोलतात ना चमक धमक मोप असते आणि खाया पियाची काही कमी नाही. अल्हम्दुलिल्लाह जितके पण अरबस्तानवाले आहेत ते हर माणसाला चाहे तो खंच्याही मजहबचो असो सगळ्यांना खाऊन पिऊन मस्त ठेवतात. माशाअल्लाह. अल्लाह त्या लोकांना सलामत ठेव, त्यांच्या सरजमीनला सलामत ठेव, माझी दुआ आहे. आणि आपली माणसं बाहेरगावला कमाया गेली आहेत, आपल्या फॅमिलीसाठी जद्दोजहद करतात, मेहनत करतात, मोप मेहनत करतात. ते त्यांच्या मेहनतीचा आपल्याला फायदा काय झालं पाहिजे की आपण सरळ मार्गावर चालला पाहिजे, सिरातुल मुस्तकीमवर. याने हर नमाजीत आपण सुरातुल फातिहा पढतो. ते सुरातुल फातिहाला सिरातुल मुस्तकीमचं आपण दुआ करतो, पण त्यावरती चालत नाही. मोबजना चालणारी पण हात नाही असा नाही, पण कैसा आहे हर चीजेला समजत नाही माणूस. ते रमजान महिनो आहे, रमजान महिन्यात सगळ्यांनी दाबून इबादत करा आणि इतकी इबादत करा की तुम्हाला त्याचा फायदा झालो पाहिजे. आता बघा लैलतुल कदर येते, लैलतुल कदरला खास कुरानला लिखलेलं आहे कि अल्फ शहर यानी 1000 महीनों का सवाब मैं दूंगा एक रात में. माशाअल्लाह, इतना बड़ा कोई देता है क्या? महिनाभर काम करने के बाद म्हणजे महिनोभर आपण जी काम करतो ना त्याच्यानंतर महिन्याची सॅलरी मिळते आणि खते खते ते महिनो खपल्याच्यानंतर 10 तारखेला मिळते आणि 40 दिवसांनी पगार मिळते. ते अल्लाह ताला एक रातीत आपल्याला औरो अजर देते, सवाब देते, आपल्याला कमायाचं मोको दिला नाही अल्लाने. मी पण बाहेरगावला राहून येलो आहे, बाहेरगावची काय जिंदगी आहे मला माहिती आहे. अल्हम्दुलिल्लाह ते अल्लाह ताला आपली जितकी माणसं हात बाहेरगावला काम करणारी त्यांना अल्लाह तंदुरुस्त ठेव, त्यांची हिफाजत करू अल्लाह. कारण ते मेहनत करतात आणि इकडे आपल्या फॅमिलीचं पोट भरतात. अल्लाह ताला त्यांना मोप सारी खुशिया देव, त्यांची तरक्की देव, त्यांच्या कमाईत बरकत देव, ही माझी दुआ आहे. आणि बस अल्लाहशी माझी ही पण दुआ आहे की हर एकाने आपल्या गावाच्या तरफ रुजू करा, याने ध्यान द्या. मोप सारी घरा आहात जी पडली आहात आणि जी नाही पडली आहेत त्यांना मेंटेनन्सची गरज आहे, आणि जी पडली आहेत त्यांना पण जर बनवाल आणि विजिट करायचा. ऐसा नाही की तुम्ही कंटिन्युअस कमवाया, सगळ्यांना जायला पाहिजे, कमवला पाहिजे, सगळ्यांना बाहेर जातात, परदेशात जातात, ते गेला पाहिजे, पण आपल्या इकडे पण ध्यान द्यायला पाहिजे ताकी ती आपलं मोहल्लो आपलं गाव ही विरान नाही द्यायला पाहिजे. आपल्या गावात चहलपहल असली पाहिजे. काय आपली ही मट्टी आहे, आपला वतन आहे, ही आपल्याला आपल्या वतनशी मोहब्बत असली पाहिजे. अल्लाह ताला आपल्या ह्या हिंदुस्तान जी आपला हिंद आहे, अल्लाह ताला त्याला सलामत ठेव, अमनो अमानला ठेव. ऐशी तुम्ही पण दुआ करा, मी पण दुआ करताय. बघा अफ्तारच्या टायमात जेव्हा आम्ही रोजो सोडतो, आपण सगळी सोडतो, त्या टायमात अल्लाह एकदम करीब असते आपल्या. जी दुआ मागतो ती अल्लाह जायज दुआ जितकी पण असते कबूल करते अल्लाह. ही तुमच्या सगळ्यांना माहिती असेल. ते इफ्तारच्या टायमात दस्तरखानवर जावं बैसाल, त्या टायमात दुआ करा आपल्या ह्या देशासाठी, आपल्या मुल्कसाठी, की आपल्या मुल्कात अमनो अमान राहो. अल्लाह ताला सगळ्यांना खुशवक्ती देव आणि पुऱ्या दुनियात अमनो अमान राहो. अल्लाह ताला अमनो अमान बेस अखलाकवाल्यांनाच पसंत करते. अल्हम्दुलिल्लाह माझी बात समजत असाल तुम्ही. अल्लाह ताला सगळ्यांना नेक तौफीक देव, नेक हिदायत देव. आणि जे पण फौत झाले आहात, इंतकाल झाले आहेत आत्ता करंटला, पण अल्लाह ताला त्यांची पण मगफिरत करो आणि सगीरा कबीरा गुन्हा त्यांचे माफ करो, अशी दुआ करा. त्यांना जन्नतुल फिरदौसला आला याला मकाम अता फरमाओ. आणि आपले मरहूम मरहुमा जितके पण आपले जे मोप आणि बाबा आदमच्या जमान्यापासून जे मरहूम मरहुमा आहात सगळ्यांची मगफिरत कर अल्लाह सगळ्यांना जन्नतुल फिरदौसला आला याला मकाम अता फरमाओ. अल्लाह सगळ्यांचे सगीरा कबीरा गुन्हा माफ कर. या अल्लाह आमच्या लोकांना आपण जन्नतीत जागा ठेव.
या अल्लाह तू आमची दुआ कबूल करतास हमेशा. बस अल्लाह आमला ऐसा बनव की आम्ही तुला राजी करू शकतो. आणि अल्लाहशी ही दुआ करा की अल्लाह आमचा इम्तिहान नको घेऊ, कारण आम्ही इम्तिहानचे काबिलच नाही आहो. आमच्यात ती तासीरच नाही. मोब जल्दी तुटू शकतो आम्ही. अल्लाह तो आमचा साथ दे आणि सगळी आपण एक सोबत राहू, मिळून जुळून राहू अशी दुआ करताय. मोब काय है बोलियाला, मोब काय है, पण ह्यो जो महिनो आयलो आहे तो खुशवक्ती घेऊन आयलो आहे. व्हिवर्स, रमजान महिनो जो येतो तो अशी खुशिया घेऊन येते, मोब खुशी घेऊन येते. पण जेव्हा ह्यो महिनो 10 दिवस बसतात ते जायच्या टायमात मोब गम होते. आशुरा रोजे बसतात त्या टायमात मोब गम असते. आणि लास्ट रोजाला ते एकदमच आपल्या डोळ्यांशी आसू पडतात की खैरो बरकतवाला महिना आणि हे ऑफर लागलेले, अल्लाने ऑफर ठेवला नाही की जसे कसं आपण जातो ऑफर लागतात ते फटाफट काय काय सामान आहे सस्ता आहे ती घेतो. ते ह्यो नेकीचो महिनो आहे ना, ह्यो ऑफर लागलो या महिन्यात, रमजान महिन्यात. ते जितका तुम्ही लुटू शकता ना तितका लुटा, इतकी आहे. आणि आपण हर वक्त इबादत करतो. हे 12 महिने जे 11 महिने आहात ते 11 महिन्याची इबादत ते ठीक आहे, पण ह्यो महिनो ह्यो एकदम बोलतात ना, अरबीत बोलतात खुशूसन अर्ध, याने मोब ऑफर लागलेली एकदम तहत जमिनीवर येऊन ती लुटियाची आहे आपल्याला. ते आपल्या सगळ्यांना अल्लाह ती हिदायत देव आणि ही नेकी आपण कमवू. त्या ऑफर तमाम जितकी पण नेकी सगळी लुटून घेऊ आपण. व्हिवर्स, परत एकदा मी तुम्हाला चांद मुबारक आणि रमजान मुबारक तहे दिलशी तुम्हाला मुबारकबाद देत आहे. दुआत याद ठेवा, कोकण की दुनियाशी जुळून राहा. अल्लाह हाफिज.